गांडुळांचे होल सापडले का जमिनीत आपल्याला? जमिनीमध्ये तुमच्या गांडुळांनी कसं कार्य केलंय, कशी नांगरट केली, हे सर्व सर्व अगदी बारकाईने अभ्यास केल्याच्या नंतर असं वाटलं की आता शेतीला आयुष्यभरात कधी नांगरायचं नाही. आपली जमीन आहे चिकट आणि त्या चिकट जमिनीतून तुम्ही एवढी सुपीकता जमिनीमध्ये वाढवली, त्याबद्दल तुमचे पहिले आभार. तरी आपला विकास होऊ शकतो. शेतीवर होणारा खर्च जरी कमी झाला तरी तो आपण नफ्यात धरू शकतो. हो. आणि शेतकऱ्याचे कष्ट कमी होणं ही आज काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. तुम्ही खत टाकतात 50 किलोच्या गोणीचा खर्च आहे 2000 रुपये, बरोबर आहे. हवा आणि सूर्यप्रकाश जर तुम्ही हिसाब लावला तर लाख रुपये देऊन बरोबर होणार नाही. कोणती झाड हवा आणि सूर्यप्रकाश जर जमिनीला मिळाला, NP किती आणि हे 2-5 मुख्य हवा आणि सूर्यप्रकाश फुकट मिळते. आता मी ऊसात गहू लावणार होतो तर ते म्हणले नाही तुमचं ऊस जाणार आहे म्हणून. अरे मी वावर किती मुख्य पीक किती माझं एवढं आणि पिका वावर किती आहे एवढं, तरी आवरेज चांगलं देतोय. इथं 4 झाडं काय झाले 4 लाखाला 60 वंबे येतील, 60ला सारखेच दाणे येतील, झाड येतील, दाणे बारीक येतील, आवरेज कमी बसत. बी जाता लागेल, खत जाता लागेल. माझं एवढं जागेत गहू एवढं जागरी कमी, आवरेज तुमची तितकंच निघेल. बरोबर. हवा लागेल हवा आणि सूर्यप्रकाश पूर्ण काळामध्ये प्रत्येकाला कळलं का ऑक्सिजनची किंमत काय आहे. आपल्याला जर मिळतो फुकड्याची किंमत देतो का आपण काही कोणाला, सूर्यप्रकाशाची किंमत देतो कोणाला नाही. सूर्यप्रकाश आणि हवा या गोष्टी फुकटात मिळतो, आपण घेत नाही, आपण तर किंमत करत नाही. सगळ्यात मागची आता त्याच्यामध्ये गोल मारला मी काल ताबडतोब पाड्या 15 मिनिटं. आता उद्या गहू दिसला कुठं मुळे तो आजही दिसेल पुढे संध्याकाळपर्यंत 15 मिनिट गोल मारला. टोकन टाकलेलं 15 किलो बी पडलं, 13-14 किलो 6 इंचावर या 25 किलो 15-15 खत दिले, 25 किलो हिरवे पडले, खत 50% लागलं, बी 50% लागलं, घरची दाणे काढली, 850 खर्च झाला. गोल मारून दिले. 15 मिनिट गोल मारलं. तिकडे हरभर लावलं 10 गुंठ्यामध्ये 2 लाईनी हरभर लावलं. तिथे हरभर पाहिजे सारखंच लावलं. हरभऱ्यावर पण गोलच घेतलं. गोलच घेतला हरभर. म्हणजे गोल एक दाणीवर चालतं का असं द्विदल झाल्यावर काय असं नाही, म्हणजे आपण जे आता उगवणी पूर्व घेतोय म्हणजे ते गोल हे असं शक्यतो म्हणून गोल घेतो. पानाचं गवत जातं. आणि हरभऱ्यापेक्षा मोठा दाणा असला ना त्याला ते तुमचं भुईमुग असेल, हरभरा असेल, याला उगवणे त्याला प्रॉब्लेम येतो. म्हणजे बारीक दाणा जो असतो ना त्याला प्रॉब्लेम येतो. बारीक दाणा जास्त ज्या पिकाचा आहे मक्का लावून टाका, तो पुढे सडून जातं. नाही तर मग कपच लावायची, एक नाही कपची लावायची. याला त्याला पाय पडायची गरज नाही. ट्रॅक्टर येतो घरी जातो घरी काय बोलायची गरज नाही. घालायचं टाइमपास करायची गरज नाही. कारण येताना दोन बॅगा टाकून ना त्याच्यात तुला करून जाऊन चालले पुरं काम 1 घंट्यात होतं. चालेल नाही काही करायचं लपडं करायची गरज नाही. हो दादा आता समजा हे आपण आता मका लावलेला आहे. हो. मका निघाला हो. हा लगेच आपण कपाशी. कपाशी लावली. समजा कपाशी आता काढली हो. त्याच्यानंतर हे मकाची तर इथं आहेच. हो. मग दुसरं एक घ्यायचं तर मग कशी घ्यायची थोडी हे अशी अशी घ्यायची. जागा चालायची जागा. थोडी जागा थोडी चाळून घ्यायची. आणि तोपर्यंत हे सडताना तोपर्यंत सडून जातं बरेचसे. हे सडत आहे. परत जागा तयार होते आता आपली. संपून जाते. तिकडून सडले का पूर्ण जागा प्लेन झाली, पूर्ण नवीन रिपेअर झालं का जागा खाली पुजणार ठेवा तुम्ही. आता ही जी ठेवलं ना आम्ही 15 रुपये टन जातंय. जमीन फक्त श्रीमंत उरायली म्हणजे 3 वर्षामध्ये 6,000 सेंद्रिय मध्ये तुम्ही काय आणलं याच्यात? एकदाच माझी लावून घेतली आपण पॉवर टिंदरला. आपला सेंद्रिय कर्ब कधी जळतो 35 डिग्री तापमानात जळतो. आपण मोठी भरणी कधी करतो पावसाळ्यात करतो. टेम्परेचर झाड मोठं असतं, जमीन झाकळलेली असते. म्हणजे त्याला म्हणून द्यायचं नाही. नाही नाही त्यांनी ते पाहिलं बाबा तू अभ्यास करून द्यायचं काय आता अजून पक्का आहे. काळे साहेब हे जे आपल्या शेतात असं कधी निघणार? हा एक होल, हा एक होल भरपूर हाय ना आमच्यावर गांडूळ फुकट जिवंत फुकट गांडूळ तुमच्यावर सापडतील. गांडूळ असे तुमची घरं दारं पोरं सारी मारून टाकले तिथं. आता या सगळ्या मुळ्या कुजतील, सगळी जमीन सुकून. आता या खोडाच्या मुळ्या कुजल्या खाली आपण जमिनीत पोकळ्या तयार झाल्या. इथं हवा पण जाईल, पाणी पण जाईल. SRDचे जे आपलं 4 वर्षापूर्वी न नांगरलेलं शेत आहे ते बघा, हे कापसाची मक्याची खोडमुळं या ठिकाणी झाले 4 वर्ष आपण बेड दुरुस्त केलेलं नाही. तर आज आपण कापूसाचं शेत खाली झाल्यानंतर या ठिकाणी बेडची दुरुस्ती करत आहोत. तरी छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण बेडची अशा प्रकारे माती वरती चढून घेता येईल आणि बेड आपली दुरुस्त होत आहे. जमीन सुपीक झाली. एकदम सुपीक. आणि याच्यानंतर अजून पुढच्या वर्षी याच्या पुढच्या वर्षी आणखी गहू टाकला का?
टोकन टोकन पद्धतीने तीन सारे तसले. आणि 3 साऱ्यांवर 2 चालून चालून आपण काय केलं या साईडला एक इथं एक आणि एक मधोमध आणि पुन्हा एक इथं आणि एक इथं आणि कपाशी तोडली हे धस तशीच कपाशी आणि कपाशी काय तोडली तुम्ही कोयत्यानी? काही अडचण नाही. नाही काही नाही आणि मक्काची पण धस 2 वर्षापूर्वी तशीच होती आणि गव्हाचं काढ पण आम्ही तसंच ठेवलं रे काहीच नाही हालचाल ते झाडं नाही काही नाही तसंच ठेवलं तर तुम्हाला गव्हाचं काढ वगैरे काही दिसत नाही. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे यासारखी शेती करून तुम्ही आनंदी आहेत. हो खुदा थँक्यू. नमस्कार सर. हा बरं आजच्या शेती शाळेसाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर सर आपण काय सांगू शकाल आजच्या शेती शाळेबद्दल? सर शेती शाळा म्हणजे आता जे आता आधी आपला परिचय करून द्या. हा विनायक व्यंकट पवार माझं गाव लातूर जिल्हा. बरोबर. मी तिथून आलोय. काय म्हणजे जी शेती आहे का SRT पद्धतीची ती बघण्यासाठी तुमच्यापर्यंत आलोय मी. काय वाटलं आपल्या शेतीबद्दल सर तुम्हाला? शेतीबद्दल छान वाटलं. शेती सुंदर आहे. जशी SRT पद्धत करतो आपण तशी केली पाहिजे सगळ्यांनी. बरोबर. तिने ऊर्जा आलेली आहे कारण जे तुमच्या शेतीचा सेंद्रिय कर्ब जो पाहिला आहे तो कर्ब आणि ती शेतीचं जे पिकाचं पद्धत पाहिली ते पीक पाहिलं खूप आनंद वाटला आणि खूप सुंदर असं तुमचं पीक आहे. त्यामुळं गांडुळांचे होल सापडले का जमिनीत आपल्याला? जमिनीमध्ये तुमच्या गांडुळांनी कसं कार्य केलं, कशी नागट केली, हे सर्व अगदी बारकाईने अभ्यास केल्याच्या नंतर असं वाटलं की आता शेतीला आयुष्यभरात कधी नांगरायचं नाही. बरोबर. आणि कधी तिचं आणि आपण स्वतः मेहनत तणांना पण घाबरायचं नाही. तणाला घाबरायचं नाही. आपण स्वतः मेहनत करण्यापेक्षा आपल्याला गांडूळच आपली मेहनत करून देतात. हे सगळं लक्षात आलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला तण निर्मूलन न करताना तण व्यवस्थापन शिकलं पाहिजे सगळ्यांनी. माझं नाव सुनील साहेबराव मुंबले, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मी फक्त RST शेती फक्त ऐकून होतो आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत होतो SRTचे. पण ते कानाचा आणि जमिनीचा भरपूर अंतर असतो असं आपल्याला पण माहीत होतं. म्हणून मी आज प्रख्यात म्हणजे लाईव्ह म्हणजे प्रख्यात भेट दिली आणि पाहिलं की वाटलं की नाही करावं लागतं आणि केलंही पाहिजे. कारण की आपण काहीतरी बदल केला तरच पुढं काहीतरी आपला विकास होऊ शकतो. शेतीवर होणारा खर्च जरी कमी झाला तरी तो आपण नफ्यात धरू शकतो. हो. आणि शेतकऱ्याचे कष्ट कमी होणं ही आज काळाची गरज आहे. काळाची गरज आहे आणि ते पाहिल्यानंतर ते आपल्यालाही वाटतं की नाही हा काहीतरी याच्यात करासारखं आहे. बरोबर. काका सुद्धा आपल्यासोबत आलेले. ताजनापूर आबाराव काळे ताजनापूर. सर आपला पारंपरिक मधला अनुभव काय? पारंपरिक मधून आणि हे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं बा की बा हे जे लय कमी खर्चात आहे, कमी म्हणजे एकदम शून्य खर्चात आहे. त्याच्यामुळे हे करणं आज काळाची गरज आहे. त्याच्यामुळे थोडं आणि बरं मी राहायला बी काही लांब नाही सर, जवळच आहे तुमच्या. बरोबर. इतकं असून सुद्धा इतकं अंतर झालं म्हणल्यावर थोडं खेद वाटतो ना. नाही बरं नक्कीच आपण शेती शाळेला आलात आणि सगळं समजून घेतलं. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की समजून घेणं. आज सगळे सांगायला तयार आहे पण समजून घेणारे खूप कमी आहे. तुम्ही समजून घेतलं तंत्रज्ञान आणि तुम्ही तुमच्यामार्फत सुद्धा तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार होणार आहे. जसं दादांना सगळा शेवटचा शेतकरी आनंदी झाला पाहिजे असा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. त्यांचंच कार्य आपण हातात घेऊन पुढे घेऊन चाललेलो आहे आणि पुढच्या शेतीसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी एक सुपीक जमीन आपण त्यांना द्यायची आहे आणि त्या जमिनीबद्दल त्या भूमातेबद्दल त्यांनासुद्धा आत्मीयता असली पाहिजे. त्या उद्देशानं आपलं सर्वांचं काम चालू आहे. तर एकंदरीत तुम्हाला इथली पिकं आणि परिस्थिती बघून काय वाटतं मग? एकदम लगे आनंदी म्हणजे नक्कीच तुम्ही SRTचा स्वीकार करणार आहे आणि सुरुवात करणार. जमीन होणार अत्याचार कमी करणार आहे. सर आपलं? नमस्कार. मी शिवनाथ विश्वनाथ काळे, मुक्काम ताजनापूर. मी आपल्या SRTच्या पद्धतीत एवढं सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही 5 वर्षापासून जी शेती करतात आपली जमीन आहे चिकट आणि त्या चिकट जमिनीतून तुम्ही एवढी सुपीकता जमिनीमध्ये वाढवली त्याबद्दल तुमचे पहिले आभार. नाही हे आभार तर दादांचा मिळालेला आशीर्वाद आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आता जे पिकं घेताय तुम्ही ते पिकं पाहून सुद्धा खूप असं वाटतं की बा तुम्हाला इतकं त्याच्यामध्ये मिळालेलं आहे जमिनीतून नत्र पॉलॅश फोरत काय जे असेल ते तुमच्या जमिनीतलं गबळ पाहून तर असं वाटतं की ती जमीन अशी यांनी ठेवलीच कशी काय अशी असं वाटतं. परंतु पाहिल्यानंतर वाटतं की पिकं पाहिल्यानंतर वाटतं की योग्यची. आता ते गबळ नसून आमच्या नजरेतून आमच्यासाठी ते 33 कोटी देवे जे आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणतात की 33 कोटी देव तेच आपले खरे 33 कोटी देवे. आणि त्यांची जेव्हा आपण जमिनीमध्ये अस्तित्व निर्माण करू तेव्हा आपण नक्कीच आनंदी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हा निसर्गाचा नियम आहे. पण याला कुठेतरी बघायला देऊन आपण जमिनीशी होणार अत्याचार आपण थांबवले पाहिजे आणि सालीकडे वळालो पाहिजे. नजर सर आपला नमस्कार. मी सज्जन सर्जेराव दानवे, कंपोस्ट जातेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
सर मी आतापर्यंत यूट्यूबवरच बघितली होती की SRT शेती काय आहे आणि जवळ मग आता माहिती झाली की आपल्या जवळच होते पण त्यासाठी प्रशिक्षणासाठी आलो होतो आणि शेतीचं ते पण आहे मी आणि नक्कीच याला आता सुरुवात करणार आहे. छान छान. आई आपल्याला आवडली जमीन शेती सगळी? आवडली आपल्याला पण. मग आता यासाठी करणार का तुम्ही? हो करणार. लोक नाव ठेवतील तुम्हाला असं कसं काय शेती करू राहिले? मग काय होतं कारण आम्हाला सुरुवाती लोकांनी येड्यात काढलं, आम्हाला लोकांनी वेळेच म्हणले येडच आपलं आणि आजही बरेच शेतकरी येडे म्हणतात. ही वास्तव सत्य मांडलंच पाहिजे. आजही रोडचे शेतकरी येडे म्हणतात. येडे म्हणणारच पाहिजे ना आपल्याला. हा मी तेच म्हणतो. पण सुरुवातीला तरी येडेच म्हणतात ना. SRT मध्ये संयम खूप महत्वाचा आहे. मग आता सेवन केल्याशी त्याची तास फायदा पडत ना. बरोबर बरोबर. तकलीफ बघल्याशी काही मिळाल का तुम्हाला? कारण आम्हाला सुद्धा भरपूर लोकांनी वेळात काढलेलं आहे. पण आज तकलीफ घेतील तेव्हाच हो आपल्याला तकलीफ येते, मग बिलकुल मान बिलकुल मिळेल ना. बिलकुल बिलकुल. तकलीफ नाही घेतली आपलं काय मिळणार काय आहे? म्हणणार आहे हा? ताई आपलं काय मनोगत? मी काय सांगणार आहे आता, जे सगळ्यांनी बोलले तेच. कारण की इथं आम्हाला हे प्रशिक्षण घेण्यासाठी आमच्या सरांनी पाठवलेलं आहे. बरं. अरे वा. कारण की आम्ही जमिनीची जास्त म्हणजे नांगरटी करणं, रोट्या मारणं आम्ही सरांचं ऐकत नव्हतो. बरोबर. तर खास आम्हाला सरांनी हे पाहण्यासाठी पाठवले की SRTची म्हणजे शेती कशी होती, त्याच्या पाठीमागचं तुमच्या विज्ञान काय डोळ्यात आहे? तुम्ही पहा. बरोबर आणि ते कसं करतात ते तुम्ही शिकून या. म्हणजे तुम्ही शिकशाल तर मी शिकन. बरोबर बरोबर अगदी बरोबर. तुम्हाला समजलं बऱ्यापैकी SRT म्हणजे नेमकं काय, आपलं काय करायचं आहे ते. जे आपण 5 अत्यंत महत्त्वाचे आपल्या जमिनीत जे कामं करतो ते आपलं जे भाग्यश्रीने आपल्याला सांगितले, तर तेच 5 कामं आपल्याला आपल्या शेतावर पण करायची. आपल्याला जास्त शेतकरी असल्यामुळे जास्त डीपमध्ये आपल्याला जायची गरज नाही आहे. आपल्या पाठीमागं खूप मोठे मोठे दादासारखे व्यक्तिमत्व आहे. जर आपल्या भविष्यात काही अडचणी आल्यास तर, पण तरीसुद्धा जे आपण 5 कामं अत्यंत महत्त्वाची मी स्वतः माझ्या जमिनीत करतो, ही तुम्हाला आपल्या भाग्यश्रीने पण सांगितली, मी पण सांगितली. तर हेच 5 कामं आपण करत राहू आणि असेच एकूणाला हे तंत्रज्ञान विकसित करीत राहू आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत राहू. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांनी वेळ दिला आणि समजून घेतली SRT, त्याबद्दल माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्वांना खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो.